पोस्टरवर थुंकून प्रवीण तायडे यांचे पोस्टर फाडलेले आहेत। आमदार प्रवीण तायडे आणि बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। भाजपाचे शेकडो कार्यकर्ते पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकलेले आहेत आणि या प्रकरणी दाद मागण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकलेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे पोस्टरवर थुंकून पोस्टर फाडले गेलेत। प्रवीण तायडे यांचे कार्यकर्ते त्यानंतर आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलंय। तर तायडे आणि बच्चू कडू यांचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आपल्या सोबत जोडलेत। सुरेंद्र, नेमका काय प्रकार घडलाय? नक्की जगदीश, एकंदरीत जर बघितलं तर प्रहार वर्सेस प्रवीण तायडे म्हणजे भाजप एकंदरीत हे चित्र जे आहे त्या आक्रमक होताना दिसत आहे। काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार प्रवीण तायडे हे आहे यांच्या बैरमच्या यात्रेमध्ये एक पोस्टर लागलं होतं। त्या पोस्टरवर काही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी थुंकले त्यामुळे आणि पोस्टर फाडलं, त्यामुळे येथील प्रहार संघटना ज्या भाजपचे लोक जे आक्रमक झाले होते त्यानंतर प्रहार संघटना आक्रमक झाली। काल प्रहारच्या संघटनेनी बच्चू कडू यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील दिलं होतं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणजे प्रवीण तायडे यांच्या कार्यकर्त्यांना इशारा देखील दिला होता। त्यानंतर आज जर बघितलं तर प्रवीण तायडे यांचे सगळे कार्यकर्ते जे आहे ते शेकडो भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकलेले आहेत आणि ते देखील पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन प्रहारला आक्रमक इशारा देत आहेत। जगदीश जी, धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या माहितीबद्दल।